Hello students, welcome to JTS Junior College online teaching learning platform. I am Parag Solanki, your physics teacher. We are studying chapter 2, that is mathematical methods. Today we are going to study multiplication of vectors. We saw that we can add or subtract vectors of same type to get resultant vector of same type. Example, displacement is a vector. If we add displacement vector to another displacement vector, the resultant vector is displacement vector. Or if we add force, which is a vector quantity, with another force, then the resultant quantity will also be force. म्हणजे दोन वेक्टर्स जर एकाच प्रकाराचे असतील त्यांना आपण ॲड केलं किंवा सबट्रॅक्ट केलं तर रिझल्टंट क्वांटिटी त्याच प्रकाराची मिळते. However, when we multiply vectors of same or different types, we get a new physical quantity which may be either a scalar or a vector. जर आपण दोन वेक्टर्स जे एकाच प्रकाराचे असतील किंवा वेगळ्या प्रकाराचे असतील यांचा गुणाकार केला तर उत्तर जे आपल्याला मिळणार आहे ती एक नवीन फिजिकल क्वांटिटी असेल आणि ही नवीन फिजिकल क्वांटिटी एकतर स्केलर असू शकेल किंवा वेक्टर असू शकेल. जर नवीन फिजिकल क्वांटिटी स्केलर असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत स्केलर प्रॉडक्ट आणि दोन वेक्टरचा गुणाकार हा जर वेक्टर असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत वेक्टर प्रॉडक्ट. स्केलर प्रॉडक्ट डॉट चिन्हाने रिप्रेझेंट होतो, सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॉट प्रॉडक्ट. आणि वेक्टर प्रॉडक्ट हा क्रॉस चिन्हाने रिप्रेझेंट होतो, सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रॉस प्रॉडक्ट. ऑल्सो नोट दॅट multiplication of a scalar with a scalar is always a scalar and multiplication of a scalar with vector is always a vector. जर आपण एखाद्या वेक्टरला स्केलरने गुणलं तर उत्तर हे वेक्टरच असेल आणि जर आपण एखाद्या स्केलरला स्केलरने गुणलं तर उत्तर नेहमी स्केलर असेल. लेट अस स्टडी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रॉडक्ट अँड वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. प्रथम स्केलर प्रॉडक्ट आपण स्टडी करणार आहोत ज्याचं दुसरं नाव आहे डॉट प्रॉडक्ट. द स्केलर प्रॉडक्ट और डॉट प्रॉडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स p bar and q bar is defined as the product of magnitudes of the two vectors and cosine of the angle between the two vectors. स्केलर प्रॉडक्ट जो आहे दोन p बार आणि q बार हे दोन नॉन झिरो वेक्टर्स आहेत, त्यांच्या किमती शून्य नाहीत, ते झिरो वेक्टर नाहीत. मग या दोन वेक्टरचा स्केलर प्रॉडक्ट हा गुणाकार आहे. इट इज अ प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार आहे. कशा कशाचा गुणाकार असेल तो तर मॅग्निट्यूड्स ऑफ द टू वेक्टर्स, दोन वेक्टर्सचे मॅग्निट्यूड. p बार वेक्टर आहे त्याचा मॅग्निट्यूड म्हणजे फक्त p, q बार वेक्टर आहे त्याचा मॅग्निट्यूड म्हणजे q, अँड द कोसाइन ऑफ द अँगल थीटा बिटवीन द टू वेक्टर्स. p आणि q यांच्यामध्ये जो कोन असेल त्या कोनाचा कोसाइनने त्याला गुणायचं आहे. सो द स्केलर प्रॉडक्ट ऑफ p बार अँड q बार इज रिटन ॲज p बार डॉट q बार इज इक्वल टू p चा मॅग्निट्यूड वेक्टर p चा मॅग्निट्यूड p, वेक्टर q चा मॅग्निट्यूड q. p आणि q मधला अँगल थीटा आहे म्हणून त्या अँगलचा कोसाइन घ्यायचा आहे कॉस ऑफ थीटा. मग हा जो गुणाकार आहे पी क्यू कॉस थीटा हा या वेक्टर p चा आणि वेक्टर q चा स्केलर प्रॉडक्ट दर्शवतो आहे, क्रॉस प्रॉडक्ट दर्शवतो आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रॉडक्ट. पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे द स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स
is equivalent. Equivalent म्हणजे समान, बरोबर. So scalar product of two vectors is equivalent to the product of magnitude of one vector with the magnitude of the component of another vector in the direction of the first. इथं हा भाग समजावून घेऊ. दोन वेक्टर्स इथं दाखवलेले आहेत. हा वेक्टर पी बार आहे, OP. हा एरो OQ वेक्टर क्यू बार आहे. जर आपण या क्यू बारला रिझॉल्व केलं दोन कंपोनेंट्स मध्ये, त्यासाठी आपल्याला इथून परपेंडिक्युलर टाकायचं आहे पी वरती. हा जो इंटरसेप्ट आहे तो क्यू चा कंपोनेंट झाला आणि या कंपोनेंटची किंमत तुम्हाला सांगितलेलं आहे, थीटा ज्या कंपोनेंटला टच करेल त्याला कॉस ने गुणायचं असतं. मग या कंपोनेंटला अँगल थीटा टच करतो आहे म्हणून याला कॉस ने गुणायचं आहे. हा क्यू चा कंपोनेंट आहे म्हणून त्याला क्यू ला कॉस थीटाने गुणायचं आहे. म्हणजे या कंपोनेंटचा मॅग्निट्यूड क्यू कॉस थीटा आहे आणि क्यू कॉस थीटा हा क्यू चा कंपोनेंट आहे आणि हा कंपोनेंट कुठल्या दिशेमध्ये आहे, वेक्टर पी च्या दिशेमध्ये. अगदी त्याच पद्धतीने जर मी पी पासून या वेक्टर क्यू वरती लंब टाकला, परपेंडिक्युलर टाकला, तर हा पी चा कंपोनेंट होईल. पुन्हा अँगल या कंपोनेंटला टच करतो आहे म्हणून त्याला कॉसने गुणायचं आहे. आपण पी चा कंपोनेंट काढतो आहोत म्हणून या कंपोनेंटची किंमत पी आणि अँगल टच करतो आहे म्हणून कॉस थीटा. सो पी कॉस थीटा हा वेक्टर पी चा कंपोनेंट आहे आणि हा कंपोनेंट कुणाच्या दिशेमध्ये आहे, क्यूच्या दिशेमध्ये. मग आता वरच्या व्याख्येनुसार पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थीटा. याला मला अशा पद्धतीने लिहिता येईल, इज इक्वल टू पी ब्रॅकेटमध्ये क्यू कॉस थीटा. पी जो आहे ऍज इट इज, क्यू कॉस थीटा काय आहे, क्यू कॉस थीटा जो आहे हा क्यू चा कंपोनेंट आहे पी च्या दिशेमध्ये. सो क्यू कॉस थीटा इज कंपोनेंट ऑफ क्यू बार इन द डायरेक्शन ऑफ पी बार. मग स्केलर प्रोडक्ट जो आहे हा गुणाकार आहे. कुणाचा, तर एक वेक्टर आणि दुसऱ्या वेक्टरचा पहिल्या वेक्टरच्या दिशेमधला कंपोनेंट, या गुणाकाराला म्हणायचं आहे डॉट प्रोडक्ट. सिमिलरली याला मला असंही लिहिता येईल, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थीटा आहे. पी क्यू कॉस थीटाला क्यू पी कॉस थीटा लिहिलं तरी चालेल कारण हे मॅग्निट्यूड आहे. जसं 2 गुणिले 4 बरोबर 4 गुणिले 2 असतं म्हणून पी क्यू च्या ऐवजी मी क्यू पी लिहू शकेल इज इक्वल टू क्यू बाजूला काढला पी साइन थीटा. आता क्यू माझा पहिला वेक्टर आहे आणि क्यू हा पहिला वेक्टर झाला आणि पी कॉस थीटा काय आहे, या दुसऱ्या वेक्टरचा पहिल्या वेक्टरच्या दिशेमधला कंपोनेंट. सो इज इक्वल टू क्यू मल्टीप्लाइड बाय पी साइन थीटा. पी कॉस थीटा जो आहे इज द कंपोनेंट ऑफ पी बार इन द डायरेक्शन ऑफ क्यू बार. ही झाली पहिली कॅरेक्टरिस्टिक. स्केलर प्रोडक्टची दुसरी कॅरेक्टरिस्टिक आहे, स्केलर प्रोडक्ट ओबेज कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. क्रमनिरपेक्षतेचा नियम. पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थीटा आहे. यालाच क्यू पी कॉस थीटा लिहिता येईल आणि क्यू पी कॉस थीटाच्या ऐवजी मला लिहिता येईल क्यू बार डॉट पी बार. म्हणजे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू क्यू बार डॉट पी बार. गुणाकार करताना पी अगोदर घेतला किंवा नंतर घेतला उत्तर बदलत नाही. मग पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू क्यू बार डॉट पी बार असेल तर याचा अर्थ स्केलर प्रोडक्ट ओबेज कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. तिसरा नियम आहे स्केलर प्रोडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. विभाजनाचा नियम. जर मी वेक्टर पी चा क्यू बार प्लस आर बार या बेरजे बरोबर जर डॉट प्रोडक्ट घेतला तर वेक्टर पी बार
या दोघांमध्ये विभाजित होईल, विभागला जाईल. सो पी बार डॉट क्यू बार प्लस आर बार इज इक्वल टू पी बार डॉट क्यू बार प्लस पी बार डॉट आर बार. यालाच म्हणायचं आहे, याच प्रॉपर्टीला म्हणायचं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. चौथी प्रॉपर्टी आहे स्पेशल केसेस ऑफ स्केलर प्रॉडक्ट. आपल्याला माहिती आहे पी बार डॉट क्यू बारची किंमत पी क्यू कॉस थिटा आहे. यामध्ये मी पहिली कंडिशन घेतो, हा अँगल थिटा जो आहे हा जर 0 असेल, 0 डिग्री, आपल्याला माहिती आहे कॉस 0 इज 1, मग थिटा 0 असेल तर कॉस थिटाची किंमत 1 होईल. मग अशा परिस्थितीमध्ये द टू वेक्टर्स पी बार अँड क्यू बार आर पॅरलल टू इच अदर. वेक्टर्स जर एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांच्यामधला कोन 0 असेल. अशा परिस्थितीमध्ये कॉस 0 ची किंमत 1 टाकायची आहे. सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस 0, कॉस 0 1 आहे, सो इज इक्वल टू पी इंटू क्यू. जर वेक्टर्स एकमेकांना पॅरलल असतील तर डॉट प्रॉडक्टची किंमत ही त्यांच्या मॅग्निट्यूडच्या गुणाकारा एवढी असते, म्हणजे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू. अगदी याच पद्धतीने जर मी आय बार डॉट आय बार घेतला, आय बार चा मॅग्निट्यूड 1, आय बार चा मॅग्निट्यूड 1 आणि दोन्ही पॅरलल आहेत, त्यांच्यामधला अँगल 0 डिग्री. मग आय बार डॉट आय बार इज इक्वल टू 1 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय कॉस 0 पण 1 आहे. मग आय बार डॉट आय बारचं उत्तर हे 1 येणार आहे. जसं आय बार डॉट आय बार 1 आहे तसं जे बार डॉट जे बार, के बार डॉट के बार या तिघांची किंमत 1 असणार आहे. ही महत्वाची प्रॉपर्टी आहे. सारखे युनिट वेक्टर जर असतील तर त्यांच्या डॉट प्रॉडक्टची किंमत 1. आय डॉट आय इज इक्वल टू जे डॉट जे इज इक्वल टू के डॉट के इज इक्वल टू 1. इफ द टू वेक्टर्स पी अँड क्यू आर अँटी पॅरलल, जर हे दोन वेक्टर्स अँटी पॅरलल असतील म्हणजे त्यांच्यामधला कोन 180 डिग्री आहे, कॉस 180 मायनस 1 आहे. सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस ऑफ 180, कॉस 180 मायनस 1 आहे, सो उत्तर येणार आहे इज इक्वल टू मायनस पी क्यू. तिसरी कंडिशन, इफ द टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, जर पी आणि क्यू काटकोनात असतील, परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्यामधला अँगल थिटा हा 90 डिग्री असेल आणि कॉस ऑफ 90 डिग्री जो आहे, कॉस 90 ची किंमत 0 आहे. सो अशा परिस्थितीमध्ये पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस 90, कॉस 90 0 आहे, म्हणजे हा संपूर्ण गुणाकार हा येणार आहे 0. ही देखील प्रॉब्लेमच्या दृष्टिकोनातून महत्वाची प्रॉपर्टी आहे. जर वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर डॉट प्रॉडक्टची किंमत 0. कॉन्व्हर्स इज ऑल्सो ट्रू, याच्या उलट पण बरोबर आहे. जर दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट 0 असेल तर याचा अर्थ आपण असा घेऊ की ते दोन वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. पुन्हा एकदा बघा, जर दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट 0 असेल तर वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. याच्या उलट जर वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा 0 येईल. या परिस्थितीनुसार आय बार डॉट जे बार जर घेतलं, आय एक्स ऍक्सिसचा युनिट वेक्टर आहे, जे वाय ऍक्सिसचा युनिट वेक्टर आहे, दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत म्हणून त्यांचा डॉट प्रॉडक्ट याप्रमाणे 0 आला पाहिजे. मग कुठलेही दोन युनिट वेक्टर्स जर एकमेकांना काटकोनाचे जर आपण घेतले तर आय डॉट जे इज इक्वल टू जे डॉट के इज इक्वल टू के डॉट आय ही किंमत येणार आहे 0. आपल्याला माहिती आहे पहिल्या प्रॉपर्टीमध्ये पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू क्यू बार डॉट पी बार. मग आता आय आणि जे यांचा क्रम बदलला, आय डॉट जे 0 म्हणून जे डॉट आय पण 0 असेल. जे डॉट के 0 आहे म्हणून के डॉट जे उलट केलं तरी ती किंमत 0च राहणार आहे आणि के डॉट आय च उलट केलं म्हणजे आय डॉट के घेतलं तरी ते उत्तर 0 येणार आहे. थोडक्यात सारखे जर असतील, युनिट वेक्टर जर सारखे असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट 1 आणि युनिट वेक्टर्स जर डिफरंट असतील, कुठलेही दोन घेतले आपण तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट
हा नेहमी 0 येणार आहे. पुढची प्रॉपर्टी, इफ पी बार इज इक्वल टू क्यू बार देन पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू, या डेफिनेशन नुसार पी बार आणि क्यू बार सेम आहेत. सो पी मल्टिप्लाइड बाय क्यू ची किंमत पण पी आणि समांतर आहेत. सो अशा परिस्थितीमध्ये पी आणि क्यू इक्वल आहेत. सो त्यांच्यामधला अँगल जो आहे हा आपण घेणार आहोत 0 डिग्री आणि 0 डिग्री कॉस 0 इज 1. सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी स्क्वेअर आणि पी आणि क्यू इक्वल आहेत. सो पी स्क्वेअरच्या ऐवजी वी कॅन ऑल्सो राईट इट इज इक्वल टू क्यू स्क्वेअर. पुढची प्रॉपर्टी आहे, स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कंपोनंट्स. सपोज हा वेक्टर पी जो आहे त्याला त्याच्या कंपोनंटच्या स्वरूपात लिहितोय मी. पी एक्स त्याचा मॅग्निट्यूड आय बार प्लस वाय ॲक्सिसचा मॅग्निट्यूड पी वाय युनिट वेक्टर जे बार प्लस पी झेड इंटू के बार. मग या पी बारला रेक्टँग्युलर कंपोनंटच्या स्वरूपात लिहिलेलं आहे मी. अगदी त्याच पद्धतीने या क्यू बारला देखील रेक्टँग्युलर कंपोनंट्सच्या स्वरूपात लिहायचं आहे. क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के. आता जर आपण या दोघांचा डॉट प्रॉडक्ट घेतला म्हणजे पी बार डॉट क्यू बार, तर हे उत्तर पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड, म्हणजे एक्स कंपोनंटचा गुणाकार प्लस दोघांच्या वाय कंपोनंटचा गुणाकार प्लस दोघांच्या झेड कंपोनंटचा गुणाकार. याचं मॅथमॅटिकल प्रूफ घेऊ. प्रथम पी बार डॉट क्यू बारची किंमत काढतोय मी. पी बारची किंमत लिहिली. पी बारची किंमत आहे पी एक्स आय प्लस पी वाय जे प्लस पी झेड के. इथे टाकली. डॉट ॲज इट इज आहे. क्यू बारची किंमत ही इथे टाकतो आहे क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के. आता या दोघांचा गुणाकार करायचा आहे. अगोदर या पहिल्या टर्मचा डॉट याच्या बरोबर गुणाकार करतोय. नंतर या दुसऱ्या टर्मचा या संपूर्ण ब्रॅकेट बरोबर गुणाकार करायचा आहे. त्यानंतर या तिसऱ्या टर्मचा या संपूर्ण ब्रॅकेट बरोबर गुणाकार करायचा आहे. सो पहिला टर्म पी एक्स आय बार डॉट ॲज इट इज, डॉट इथं रिपीट झाला, याचा गुणाकार याच्या संपूर्ण ब्रॅकेट बरोबर क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के. आता दुसऱ्या टर्मचा गुणाकार पी वाय जे डॉट संपूर्ण ब्रॅकेट बरोबर गुणाकार क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के प्लस आता तिसऱ्या टर्मचा गुणाकार करायचा आहे पी झेड के. सो प्लस पी झेड के डॉट क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के. आता इथं पहिल्या टर्मचा पहिल्या बरोबर गुणाकार करायचा. डॉट प्रॉडक्ट आहे. आता हे पी एक्स आणि क्यू एक्स मॅग्निट्यूड आहेत. पी एक्स मॅग्निट्यूड आहे, क्यू एक्स मॅग्निट्यूड आहे, त्यांना बाजूला ठेवायचं. वेक्टरचा वेक्टर बरोबर गुणाकार करायचा आहे. सो आपण लिहिणार आय बार डॉट याच्यामध्ये पहिला वेक्टर आहे आय बार. सो या गुणाकारामध्ये मी आय बार डॉट आय बार लिहितोय आणि पी एक्स आणि क्यू एक्स चा गुणाकार करतोय. आय डॉट आय पी एक्स क्यू एक्स. आता पहिल्याचा दुसऱ्या बरोबर गुणाकार करायचा. याचा डॉट प्रॉडक्ट याच्या बरोबर घ्यायचा. मॅग्निट्यूड जे आहेत बाजूला काढायचे. पी एक्स आणि क्यू वाय, पी एक्स क्यू वाय मॅग्निट्यूड बाजूला काढले. इथं युनिट वेक्टर आय आहे डॉट याचा युनिट वेक्टर जे आहे. सो आय डॉट जे. आता पहिल्याचा तिसऱ्या बरोबर गुणाकार करायचा म्हणजे पी एक्स क्यू झेड आणि आय बार डॉट याचा के बार आहे. क्रम आय तसंच घ्यायचा. अगोदर आय याचा आय, याचा आय याचा जे, याचा आय याचा के. सो पहिल्या टर्म मध्ये आय डॉट आय पी एक्स क्यू एक्स प्लस आय डॉट जे पी एक्स क्यू वाय प्लस आय डॉट के पी एक्स क्यू झेड.
आता दुसऱ्याचा गुणाकार करताना पी वाय क्यू एक्स हा गुणाकार करायचा. जे बार डॉट याचा आय आहे, सो जे बार डॉट आय बार, जे बार डॉट आय बार पी वाय क्यू एक्स प्लस आता याचा डॉट प्रॉडक्ट याच्या बरोबर घ्यायचा आहे, पी वाय क्यू वाय आणि जे बार डॉट जे बार, सो जे बार डॉट जे बार पी वाय क्यू वाय. आता पहिल्याचा तिसऱ्या बरोबर गुणाकार करायचा आहे. इथे येणार आहे जे बार डॉट के बार आणि मॅग्निट्यूड आहे पी वाय क्यू झेड, सो जे बार डॉट के बार पी वाय क्यू झेड. आता तिसऱ्याचा डॉट प्रॉडक्ट घेऊ. तिसऱ्याचा पहिल्याचा पहिल्या बरोबर म्हणजे के बार डॉट आय बार येईल आणि गुणक येईल पी झेड क्यू एक्स, के बार डॉट आय बार पी झेड क्यू एक्स गुणिले पी झेड क्यू एक्स प्लस दुसऱ्याचा पहिल्या बरोबर प्रॉडक्ट घ्यायचा आहे म्हणजे या दोघांचा पी झेड के आणि क्यू वाय जे, के बार डॉट याचा जे बार, के बार डॉट जे बार याचा गुणक पी झेड याचा गुणक क्यू वाय, सो पी झेड क्यू वाय. आता याचा गुणाकार शेवटच्या बरोबर घ्यायचा आहे. इथं के बार डॉट याच्याकडे के बार आहे, सो के बार डॉट के बार याचा गुणक पी झेड आहे, याचा गुणक क्यू झेड आहे, सो के बार डॉट के बार इंटू पी झेड क्यू झेड. आपण वरती प्रॉपर्टी बघितली, युनिट वेक्टर सारखे असतील तर गुणाकार 1, आय डॉट आय इज इक्वल टू जे डॉट जे इज इक्वल टू के डॉट के इज इक्वल टू 1 आणि युनिट वेक्टर्स डिफरंट असतील तर कुठल्याही दोघांचा डॉट प्रॉडक्ट हा नेहमी येणार आहे 0. मग या प्रॉपर्टीचा वापर केला तर हा टर्म 0 होईल, हा टर्म 0 होईल, राहणार फक्त एकच टर्म हा 1 मल्टिप्लाइड बाय पी एक्स क्यू एक्स आला पी एक्स क्यू एक्स. याच्यामध्ये जे डॉट आय 0 होईल, जे डॉट के 0 होईल, राहणार आहे फक्त हाच टर्म जे डॉट जे ची किंमत 1 आहे मल्टिप्लाइड बाय पी वाय क्यू वाय, सो इथं आलं प्लस पी वाय क्यू वाय प्लस तिसऱ्यामध्ये हा एकच टर्म शिल्लक राहणार आहे त्याची किंमत 1 आहे. या इतर दोघांची किंमत 0 असल्याने हे नाहीसे होतील. 1 मल्टिप्लाइड बाय पी झेड क्यू झेड शिल्लक राहिलं पी झेड क्यू झेड, सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. शेवटची प्रॉपर्टी आहे इफ ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार वेअर ए बार इज नॉट इक्वल टू 0. जर ए बार डॉट बी बार आणि ए बार डॉट सी बार हे इक्वल असतील आणि ए बार याची किंमत 0 नसेल तर इट इज नॉट नेसेसरी दॅट बी बार इज इक्वल टू सी बार. ए बार 0 नाही पण ए चा बी बरोबर आणि ए चा सी बरोबर हा डॉट प्रॉडक्ट इक्वल आहे. याचा अर्थ आवश्यक नाही की बी बार आणि सी बार इक्वल असले पाहिजे. युजिंग द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वी कॅन राईट. आता इथं या इक्वेशन मध्ये ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार आहे. या ए बार डॉट सी बारला मी तिकडे घेऊन गेलो तर समीकरण काय होईल मायनस, इथं मायनस चिन्ह येईल. ए बार डॉट बी बार मायनस ए बार डॉट सी बार इज इक्वल टू 0 येईल, सो इज इक्वल टू 0. ए बार डॉट सी बारला मी डाव्या बाजूला घेऊन गेलेलो आहे. आता तिसऱ्या प्रॉपर्टीनुसार ए बार डॉट बी बार मायनस ए बार डॉट सी बार आहे त्याच्याऐवजी मला लिहिता येईल ए बार, दोघांमधनं ए बार डॉट कॉमन काढतोय मी म्हणजे ए बार डॉट बी बार मायनस सी बार इज इक्वल टू 0 आलं. इट इम्प्लाइज दॅट आयदर बी बार मायनस सी बार इज इक्वल टू ए 0 नाहीये हे आपल्याला माहिती आहे. मग या इक्वेशन वरनं काय स्पष्ट होत आहे एकतर बी बार मायनस सी बार ही किंमत 0 असली पाहिजे किंवा वरच्या प्रॉपर्टीनुसार जर दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट 0 येत असेल तर याचा अर्थ ते दोन वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर पाहिजे. मग ए बार
आणि बी बार मायनस सी बार या दोघांचा डॉट प्रॉडक्ट 0 आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय होईल, ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार मायनस सी बार. सो इट डज नॉट नेसेसरी इम्प्लाय दॅट बी बार मायनस सी बार इज इक्वल टू 0. या समीकरणावरनं जर ए बार डॉट बी बार मायनस किंवा ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार जर असेल, म्हणजे पहिलं जे समीकरण आपण लिहिलेलं होतं त्या पद्धतीने जर हे परिस्थिती अशी असेल, इफ ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार, तर याचा अर्थ एक तर बी बार मायनस सी बारची किंमत 0 पाहिजे किंवा ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार मायनस सी बार. मग बी बार मायनस सी बार हा 0 असेलच असं नाही, तर एकमेकांना ते परपेंडिक्युलर असतील तरी सुद्धा हा प्रॉडक्ट, हा डॉट प्रॉडक्ट 0 येऊ शकेल. इथं या स्केलर प्रॉडक्ट वरती एक एक्झाम्पल घेऊया. फाइंड द स्केलर प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स. दोन वेक्टर्स दिलेले आहेत, V1 I बार प्लस 2J बार प्लस 3K बार आणि V2 बार इज इक्वल टू 3I प्लस 4J मायनस 5K. या दोघांचा आपल्याला स्केलर प्रॉडक्ट फाइंड करायला सांगितलेलं आहे, म्हणजे डॉट प्रॉडक्ट फाइंड करायचं आहे. सो आपण लिहू V1 बार मायनस V2 बार इज इक्वल टू V1 बारची किंमत टाकली वरती I बार प्लस 2J बार प्लस 3K बार ही टाकली, डॉट जो आहे तो ॲज इट इज घेतला आणि V2 ची किंमत टाकली 3I प्लस 4J मायनस 5K. ही V2 बारची किंमत आहे. वरील प्रॉपर्टीनुसार आपल्याला माहिती आहे P बार डॉट Q बार इज इक्वल टू PX QX प्लस PY QY प्लस PZ QZ. इथं I चं गुणक 1 आहे म्हणून 1, PX 1 आहे. त्याच्यानंतर QX I चं गुणक इथं 3 आहे म्हणून 1 मल्टिप्लाइड बाय 3. PY इथं 2 आहे, 2 घेतला. QY 4 आहे म्हणून 2 गुणिले 4. PZ 3 आहे आणि इथं K चा गुणक -5 आहे प्लस PZ QZ घेतलं होतं, इथं -5 आलेलं आहे म्हणून PZ 3 आहे, QZ वजा 5 आहे. 3 गुणिले 1 3, 4 गुणिले 2 8, 8 अधिक 3 11 प्लस 3 गुणिले वजा 5 15, वजा 15. मग प्लस 11 या दोघांची बेरीज प्लस 11 आणि याची किंमत वजा 15. वजा 15 अधिक 11 बरोबर उत्तर आलं -4. हा गुणाकार करताना आपण ही प्रॉपर्टी वापरलेली आहे. सारखे युनिट वेक्टर जर असतील तर गुणाकार 1 येईल आणि वेगळे युनिट वेक्टर जर असतील तर गुणाकार हा 0 येणार आहे.